काटा लगा गर्ल अभिनेत्री मॉडेल शेफाली जरावालाच्या निधनाची बातमी शनिवारी सकाळी आली। 42 वर्षीय शेफालीचा कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येते। तिला अस्वस्थ वाटू लागल्यानं तिचा पती पराग त्यागीनं तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं, पण तिथं तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। शेफालीच्या या अचानक झालेल्या एक्झिटमुळे मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जाते। अभिनेत्री मॉडेल असलेल्या शेफालीनं अनेक सिनेमांमधून काम केलं, पण काटा लगा गर्ल म्हणून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली। 2002 मध्ये आलेल्या या गाण्यानं तरुणांना चांगलीच भुरळ घातली होती। बॉलिवूडमध्ये आयटम सॉन्ग प्रकार याच गाण्यामुळे हिट झाल्याचं सांगितलं जातं। शेफाली या गाण्यामुळे रातोरात स्टार झाली, पण नंतर बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरला मोठा बूस्ट मिळाला नाही, त्यामुळं काटा लगा गर्ल हीच तिची ओळख राहिली। शेफालीचं करिअर आणि त्यातल्या अप्स अँड डाऊनची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। 42 वर्षांची शेफाली जरीवाला अंधेरीमध्ये आपला पती पराग त्यागी सोबत राहत होती। शुक्रवारी रात्री 9 ते 10च्या दरम्यान शेफालीला अचानक अस्वस्थ वाटू लागलं। तिच्या छातीमध्ये दुखायला लागल्यानं पती पराग आणि इतर सहकाऱ्यांनी तिला अंधेरीच्या बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तिथं तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। त्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह अंधेरीच्या कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय। सध्या तरी शेफालीच्या मृत्यूचं कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचं सांगितलं जातंय, पण पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याबाबत जास्त माहिती मिळेल असं सांगण्यात येतंय। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणामध्ये शेफालीचा पती पराग त्यागीसह इतर 3 जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत। शेफालीच्या मृत्यूनंतर आता मनोरंजन विश्वातून तिला श्रद्धांजली वाहिली जाते।